जो माणूस 2 दिवसात आला त्याच्या विश्वास आहे. आता इथं आम्ही 5-5 वर्ष आम्हाला हुलकावून दिला, आमच्या 2 पिढ्या गेले त्या आणि अजून एक पिढी जाणार. त्यापेक्षा आम्ही आताच 2 सात ज्या व्यक्तीनं आमच्यासाठी लगेच काम चालू केलं त्या व्यक्तीच्या पाठीमागे आम्ही थांबतोय. माझ्या जन्मत आज या रस्त्याची अशीच अवस्था आहे. मतदान झालं, इलेक्शन झालं, पुढारी येते ती जाते ती, पण कोणी या रस्त्याकडे लक्ष दिलं नाही. आमची अशी अवस्था आहे, वड्यातनं पलीकडे आमचं घर वड्या पलीकडे आहे. पाऊस आल्यानंतर वड्या पलीकडे जाताच येत नाही, इकडे दुसऱ्या घर राहायचं. आजपर्यंतची अशी अवस्था आहे. त्यामुळं चेतनसिंह केदार साहेबांना ह्या रस्त्याची अवस्था बघून त्यांनी लगेच एका दिवसात निर्णय घेऊन ह्या रस्त्याचं काम सुरू केलं. वाहनं आली, त्यामुळे बरं वाटलं आणि आम्ही त्यांच्या मागे. काय करायचं बाबासाहेब आणि जे कोण असेल त्याची देणे गेला, आम्हाला कामाची मतलब. बरेच आता 2 वर्ष बघतो आपण, लाल बावटा फडकलाय ना, काळा निळा पडलाय. काय 2 वर्षात ना काहीच नाही. तर नाबा असो नाहीतर लाल बावटा असो, इथं काय कोणाचं काय नाही. तर विकास नावाची गोष्ट नाही. हे आपण सगळं बापून आणि बीजेपी युतीनंच काय केलं असेल काम असं. फक्त त्यांचं काय ना हाय आयतं चाललंय, 5 वर्ष रेटायचं एवढंच. डायरेक्ट मुख्यमंत्री साहेब फोन लावते ते, कुणाचं काही काम असू द्या, बघू करू हा विषय नाही. जागेवर काम तुम्हाला म्हणजे या नंतर या काम करू बघू हा विषय नाही. होतंय तर होतंय, नाही तर नाही. आमच्या मनात आणि गावात एकच नेतृत्व आहे, खंबीरपण आहे, आणि त्याला आपला फुल सपोर्ट आहे गावाचा आणि सगळ्या वस्तीचं नाव सगळं आपलं 70-80% आपलं फक्त केदार साहेब. ज्याने आमच्या संग 2 दिवस आधी म्हटले तुम्हाला असे करतो हे करतो, तर त्यांनी 10 DP दिलेत काल. परत आता हे सामान तुमच्या पुढे आले. असं 7-10 एकर रस्ता आहे ती करणार आहेत 2 दिवसात. जे अगदी धडपड आहे. आता जिल्हाध्यक्ष असताना भरपूर म्हणजे एका आमदाराला जेवढा निधी मिळतो त्यांना निधी तेवढा मिळतो. त्या निधीतून त्यांनी भरपूर कामं केली. म्हणजे चोपडी असू द्या, नाजरा असू द्या, बरोडे असू द्या, वजरा असू द्या, परत उदरवाडी असू द्या, सोमेवाडी असू द्या, अशा भरपूर ठिकाणी त्यांनी कामं केली. त्याप्रमाणे कामच चालू केले इलेक्शनच्या अगोदर. लोकांच्या अडचण होत्या लाईटच्या आणि रस्त्याच्या, तिथे 2 दिवसाला सपाटाच लावलाय कामाचा. ते तुम्हाला दिसतंय, इथं मुरुम आणलाय, डेपेचे बी मटेरियल हे लागले. सगळे कामं इलेक्शन मतदानाच्या अगोदर करणार आहे. केदार साहेबांवर विश्वास का ठेवायचा? का ठेवा म्हणजे तो माणूसच असा आहे, मनच आहे असावे त्या जातीचे एड्या गाबाळी काम, ते जातीचं लेकरू आहे ती. त्यासाठीच आमचा त्याच्यावर विश्वास आहे. आतापर्यंत जे रेकॉर्ड आहे, आज 20-25 वर्ष बघतोय. याच्या अगोदर थापे ठोकणार, मी रस्ता करतो. ते कधी इलेक्शनच्या अगोदर, आणि इलेक्शन झालं साप कोंबडी तिकडे पाय तिकडे. आता बाबासाहेब देशमुख दीपक आबा एकत्र येते असलं तरी पण तरी काम करायला रस्ता केला. मग तुम्ही सांगा, रस्ता केला तिने आतापर्यंत. आता एकत्र आहेत आतापर्यंत, रस्ता केला. दर्शक हो नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषदेचा रणसंग्राम सध्याला चालू आहे आणि त्याच अनुषंगानं आपण वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तिथल्या लोकांच्या प्रश्न, अडीअडचणी, त्यांचे मुद्दे आणि त्यांचा नेमका कौल काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर सांगोलमध्ये मी सध्याला आहे. सांगोलमधल्या चोपडी या जिल्हा परिषद गटामध्ये आहे. खरं तर चोपडी या जिल्हा परिषदेमध्ये एकूणही जरी राजकारण असलं तरी पण या ठिकाणी केदार पॅटर्नची जोरदार चर्चा या भागामध्ये होतोय. केदार पॅटर्न नेमका काय आहे, तर केदार पॅटर्न हा गावामध्ये जाऊन लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन आणि तिथल्या लोकांचा कळीचा मुद्दा काय आहे, त्यांचा महत्वाचा प्रश्न काय ते आधी निवडणुकीच्या आधी सोडवण्याचं काम या ठिकाणी केदार पॅटर्न या ठिकाणी करतोय. चेतनसिंह केदार भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष या भागामध्ये खरं तर उमेदवार आहेत. आणि आता जर माझ्या पाठीमागे तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीचे टिपर आहेत, JCB आहे, ट्रॅक्टर आहे. आणि आता सध्याला या चोपडी गटामध्ये रस्त्याचं काम या ठिकाणी चालू आहे. खरं तर हा रस्ता आपण लोकांसोबत बोलत असताना अनेकांनी सांगितलं की जवळपास 25, 30, 40 वर्ष हा रस्ता या ठिकाणी प्रलंबित होता. अनेकांनी आश्वासन दिली, परंतु या रस्त्याचं काम आजपर्यंत कोणी देखील पूर्ण केलं नाही. परंतु निवडणुकीच्या आधीच या ठिकाणी स्वखर्चानं चेतनसिंह केदार साहेबांनी या ठिकाणी कामाला सुरुवात केल्यामुळं खरं तर लोक या ठिकाणी अनेक जमले आहेत. खरं तर हे देखील केदार साहेबांचं काम असलं तरी पण लोकांचं या कामाविषयी म्हणणं काय आहे, खरं तर समोरचा उमेदवार कोण आहे, समोरच्या उमेदवाराच्या कामाबद्दल म्हणणं काय आहे, खरं तर एकूण ह्या राजकारणाच्या चर्चा आजच्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण करूया. चला लोकांशी संवाद साधूया. नमस्ते. नमस्ते, काय नाव म्हणताय? मी तानाजी सुस्ता बाबर चोपडीतनं बोलतोय. बर, जिल्हा परिषद निवडणूक लागली, चर्चा आहे ना? हाय काय रस्त्याचं खरं काय प्रश्न आहे? लोक 15-20 वर्ष झालं असंच आहे. काय द्या आलं इलेक्शन, आता घेतली जातो करतो, मग करतच नाही. लय जाणं आश्वासन गेले सगळे गेले. आता कालच्यानं हे जरा वेगळं वातावरण झालं तयार. मग केदार साहेब म्हटलं मी करतो असं काम करतो. पहिली जरा काय तर जरा करायचं चालू आहे. मग त्यातनं आता तिने असं आश्वासन दिलं की धडाक्यानं काम चालूच केलं. डीपीज मागच्या 4 दिवसापासून चालू झाली. डीपीज मिळत तिनेच चेतनसिंह केदारनंच काम केलं. बर, आज निवडणुका 10-15 दिवस आणि लगेच कामाला सुरुवात कशी काय इकडे? कामाची सुरुवात केली म्हणजे आता त्याला काय हीच केलं तिने. सांगितलं आमच्या गावातल्या जरा माणसाने ह्या मळ्यातली लय अडचण आहे. मग 200-400 माणसं गेली. गेल्यावर तिने म्हणली बरं करूया म्हणजे तुमचं काम. मग आम्ही आता त्याला देणार ना मतदान. कामाचा माणूस आहे तर आता सुरुवात केली आहे म्हणून परत किती काम करेल.
चालतंय या भागा गटामध्ये भाजपचा माणूस चालतंय का? चालणार तर आता एवढं आता काम अगोदर एवढी करते म्हणल्यावर परत कसं काय चालणार आहे सांगा तुम्ही काय म्हणताय. हा 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 पण तिकडे बाहेरचा उमेदवार लोक म्हणते काय काय इकडे चालायचं. आता काय पाकिस्तानचा आहे ते हा काय हा आता काय पाकिस्तानचा आपल्या भारतातला राज आपल्या ह्याच्यातला आहे, तालुक्यातला आहे. हा त्यामुळे चालते ते. हा बघ बर आहे त्याचा संपर्क येणं जाणं असतंय या भागामध्ये. असते तर हो. हा बर आता आमचं पाहुणं आहेत दुसरे तर बरेच जण पाहुणे आहेत आमच्या गावात त्यांची आहे ते फुल आहेत चांगलं चालते ते. चांगलं चालते. बर निवडून देताय मग इकडून. आम्ही तर देणार हा अजून कोणा नाव चर्चा इकडे काय तसं काय नाही अजून दुसरं. दुसरं काय नाही आता. हा बर आता शाहजीबापू तवा बी 2000 पर्यंत पडली होती या बारला त्याच्यापेक्षा वातावरण वेगळं आहे. हा कारण पहिले ह्यांनी काय केलं नाही उघड दिसते माणसाची हो. हा 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 आता बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा एकत्र येते. असलं तरी पण त्यांनी काम करायला पाहिजे. रस्ता केला मग तुम्ही सांगा रस्ता केला तिने आतापर्यंत. हा 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 आता एकत्र आहेत आतापर्यंत मग रस्ता केला का हा त्यामुळे ह्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. मग आता ठेवा आता किती दिवस म्हातारपर्यंत त्याच्यावर ठेवू. ठीक आहे अशी खरं तर प्रतिक्रिया बघायला मिळते. नमस्ते हो हा नमस्ते. काय नाव. शिवाजी तोंडबा बाबर. बाबर साहेब बाबर लिहिते इकडं सगळं गावच वापरणार नाही. आहे. हा. बर काय म्हणते गावकर जिल्हा परिषद काय चर्चा. जिल्हा परिषदला काय कथेन बिचारा आला तो बिचारा त्यांना आम्ही प्रस्ताव टाकला. हा. तिने म्हटलं हमी माझी हा इलेक्शन हो न हो पहिला रस्ता माझ्या सोखरसाने मी करणार. आमचे शेठ ही आमची मिटिंग झाली हम्म. त्यावेळेला तिने हमी दिली आम्हाला बाबा असं असं आहे हे रस्ता तुम्हाला इलेक्शनच्या अगोदर मी सोखरसाने करून देतो. हम्म. त्यानंतर मी आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना विचारलं बाबा असं असं आहे हम्म. आपण काय करायचं. हम्म. ठीक आहे आपला रस्ता जर व्यवस्थित करू द्यायचा असेल शेतकऱ्यांना पण मतदान करू. हा. आणि आतापर्यंत जे रेकॉर्ड आहे हा. आज 20-25 वर्ष बघतोय हा. याच्या अगोदर थापे ठोकणार मी रस्ता करतो. आता कधी हा. इलेक्शनच्या अगोदर आणि इलेक्शन झालं हम्म. साप परत कोंबडी कोण तकडे पाय तिकडे. हा. आणि दुसरा मुद्दा काय आता तुम्ही म्हणता इथं बाबासाहेब आले दीपकबाबा आले आणि आले हा. त्याच्याशी देणं येणं आम्हाला काय आम्हाला कामाच्या माणसाची मतलब आहे. हा, हा, हा. जो काम करेल हा. त्याला आमचं मतदान. बर मग ह्याच्यावर काय विश्वास ठेवायचा केदार साहेबांवर आपण तर. हा केदार साहेबांवर विश्वास का ठेवायचा. का ठेवा म्हणजे तो माणूसच असा आहे. हा. मनच आहे असावे त्या जातीची येड्या गाबाळी काम ते जातीचं लेकरू आहे ती. हा 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 त्यासाठीच आमचा त्याच्यावर विश्वास आहे. बर काम करतील. 100% जर हा. काम काय करतील आम्हाला विश्वास का लागला हे समोर दिसत नाही. हा हा शी तो बाल त्यामुळे आम्हाला आत्मविश्वास पुरा लागला त्याला. बर म्हणजे निवडणुकीच्या आधीपासून कामाला सुरुवात आहे. हा निवडूनच्या अगोदर बसून सुरुवातच आहे बघताय तुम्ही. हा 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 संपर्क असतो त्यांचा मोठ्या हा प्रमाणात. चांगला संपर्क आहे आज आहे काय हा मागल्या इलेक्शन पासून आमचा संपर्क आहे. हा बर आता दीपक आबा उमेदवार देणार आहेत पुढचा आता गडा. काय करायचं आबा बाबासाहेब हा. आणि जे कोण असेल हा. त्याची ते देणे गेलं आम्हाला कामाची मतलब आहे. बर माणूस निवडून देत आहे वाटतं इकडे. प्रश्नच नाही. ठीक आहे केदार साहेबांना निवडून देणार चर्चा आहे. साहेब नमस्ते हो नमस्कार काय नाव. मी दगडू गोविंद बाबर सगळे बाबर गँग. बाबर गँगच आहे सगळं. बर 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 दुसरा हा. नाव माणूस आहे नाही तर. आहे ते इथे मेकले आता ही जी तू उभा राहिलोय हा. इथं खळगे आहे ते मेकले आहे ते हा परत बर. इकडं नंदेवाले म्हणून एक ग्रुप आहे असा हा 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 बर. पवार ग्रुप आहे सगळा. हा, मला हा. वाटतं बाबर सगळे मिळ करून नाही आले. नाही नाही बाबरचा मेळ काय संबंध नाही हा फक्त आमची सेना भाजपची युती आहे हा. आणि त्या युतीतनं चेतनशे केदारला उमेदवारी दिल्या हा बापूने बापू आणि याने भाजपच्या गटाने हम्म. आणि त्यामुळे हेच काम झाले सगळं. बर बर बापू लोक मदत करतील का? हो बापूनेच मदत केली ना लोक सगळे. मदत करतील हो का? सगळे करते मदत हा काय सुद्धा अडचण नाही हा हा कारण का ती भाजप आणि बापू एकत्रच आहेत ना सगळी. हम्म. हो बापून काय काम केलंय बापून आपण 40 कोटी निधी दिलाय तालुक्याला हा. आपल्या गावाला आपल्या चोपडीला हो हा. चोपडीला 40 कोटी निधी दिलाय हा काम आणि केली. बॉडी बी सगळे सरपंच डेप्युटी सरपंच सगळे बापू ह्याचे आहेत सगळे. हा हा हो. बर इथं पोपटचे डेप्युटी सरपंच आहेत ना आमचे. हा 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 आता केदार साहेब इकडे उमेदवार उभा होय. राहिले ते तिकडल्या गटातले इकडे काय सुद्धा गटाचा काय संबंध नाही. हा ओपन गट असल्यामुळे उभा राहिला आणि त्यांना जागा सुटल्या हा 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 त्यामुळे काहीच अडचण नाही बर आणि त्यांनी काम बी करतात हा. आणि बोलल्याप्रमाणे कामच चालू केले ते इलेक्शनच्या हा. अगोदर लोकांच्या अडचण होत्या लाईटच्या हम्म. आणि रस्त्याच्या हम्म. ते त्यांनी 2 दिवसाला सपाटाच लावलाय कामाचा. हे तुम्हाला दिसतंय इथं मोरम आणलाय हा. डेपीचे बी मटेरियल लागलंय सगळी कामं इलेक्शन मतदानाच्या अगोदर करणार आहे आम्ही बर आणि करून दाखवणार आहे लोकांना. काम करून घेतात हो त्यांच्या. करूनच घेणार आहे आम्ही. हा हा हो त्यांना असते ती राजकारण छक्के पंजे आश्वासन देऊन. नाही नाही तसलं नाही अजिबात. हा. आम्ही बी केलं नाही हा. आणि ते बी करत नाही ते हा. त्यामुळं आमचा आणि त्यांचा स्वभाव एकच आहे. प्रामाणिक माणूस आहे. हो प्रामाणिक आहे. हा हो त्यामुळे गाव निवडून देत आहे. हो लीड न देणार गाव निवडून. बर किती 30-40% पटले गावात मग त्याला 70% मतदान पडणार. गावात चेतन हो अगोदर 70% मतदानच आहे. हा हो बर आणि त्या प्लसच आम्ही करायची जिद्द आहे आमची. साहेब नमस्ते नमस्ते. सरपंच तुम्ही गावचं हो मग जनतेत ना कसं नाही, नाही, जनतेतून नाही. बिनविरोध गाव झालं. बिनविरोध झालं. गाव बिनूर झालंय. गाव बिनविरोध केले आम्ही. बिनविरोध झालं. बर बर मग तुम्ही कुठल्या पार्टीचा काय तसं काय पार्टी शिवसेना शिवसेना पार्टीचा शिवसेना भाजप. हम्म. कसं आहे का आता शिवसेनेची भाजपची युती झाली आहे. मान्य आहे लोकांना खाली आणि हो लोक ते 100% मान्य आहे. हा, आणि जो उमेदवार दिला जे केतन शेलार साहेब हा, एक नंबर आहे. बर ज्याने आमच्या संग 2 दिवस आधी म्हटले तुम्हाला असे करतो हे करतो हा. तर त्यांनी 10 DP दिलेत काल. हा. परत आता हे सामान तुमच्या पुढे आले हा.
असं 7-10 एकर रस्ता आहे ती करणार आहे 2 दिवसात ते. हा हा कसं आहे माणूस वैयक्तिक म्हणून तुमचं काय म्हणतो चांगलं आहे. तुमचा संपर्क असेल हो, तुमचं बोलणं चांगलं असेल आहे. त्याला येते राजकारणामध्ये खोटं बोलायचं म्हणजे आश्वासन असते का नाही चालतंय? कधीच देत नाही. हा जे खरं वयाचं असेल तेवढंच बोलणार. हा नाही तर नाही म्हणून सांगणार. नाही म्हणून सांगते. हा हीच खरं तर प्रतिक्रिया अतिशय महत्वाची आहे. साहेब नमस्ते नमस्ते. काय नाव अक्षय मेखले. बर शाळा कॉलेज काय कॉलेज सोडले आता. बरं, शेतीच? शेतीच हा. बर काय आहे रस्त्याची अडचण कधी बसणार तरुण पोरं इथं काय आंदोलन बिंदोलन काय केलं माझ्या नाही का? जन्मत आज या रस्त्याची अशीच अवस्था आहे. हा मतदान झालं इलेक्शन झालं पुढारी येते ती जाते ती पण कोणी या रस्त्याकडे लक्ष दिलं नाही. आमची अशी अवस्था आहे वड्यातनं पलीकडे आमचं घर वड्या पलीकडे आहे. पाऊस आल्यानंतर वड्या पलीकडे जाताच येत नाही इकडे दुसऱ्या घर राहायचं आजपर्यंतची अशी अवस्था आहे. त्यामुळं चेतनसिंह केदार साहेबांना ह्या रस्त्याची अवस्था बघून त्यांनी लगेच एका दिवसात निर्णय घेऊन ह्या रस्त्याचं काम सुरू केलं. वाहनं आली त्यामुळे बरं वाटलं आणि आम्ही त्यांच्या मागे. बर काय तरुण पोरांचं वैयक्तिक म्हणणं काय चेतन केदार साहेब का हे काम एवढं त्यांचं आहे दिसते हा. आपल्यासमोर बाकी काय काम भागामध्ये आहे ते त्यांची तर? भरपूर काम आहे ती चेतनसिंह केदार साहेबांचं म्हणजे बीजेपी पार्टी म्हणलं तरुण पोरांचं म्हणजे त्या पार्टीच्या मागेच राहण्याची आहे कारण कामच तशी चालू आहे ना बीजेपीची. तरुण मुलांना काही अडचणी असल्या तर लगेच ते बरं हे होते ना. करते ती काम हा काम करते ते. मग इकडे शेका दीपक आबा चालत नाही तर? नाही शेकाप दीपक आबा नाही चालणार. हा हा दीपक आबा उमेदवार येणार तिकडे तगडा उमेदवार येणार कोणता कसला जरी उमेदवार दिला तर चेतन साहेब केदारच येणार इथं. चालणार वन वे हा वनवे. हा भाजप इथं कमळ फुलवत आहे. होय होय होय. ठीक आहे कमळ फुलवत आहे म्हणतायत. नमस्ते नमस्ते. कुठलं गाव? नाजरा. बरं बरं काय इकडे रस्त्याची लोक अडचण सांगते काय एकूण जिल्हा परिषद राजकारण काय चालू आहे तसं चोपडी गटातलं? सध्या सेना भाजप युती आहे. हा युतीतून चेतनसिंह केदार यांना उमेदवारी मिळाली हा आणि गेले 50-55 वर्ष झालं या तालुक्यात पिण्याचा पाण्याचा रस्त्याचा लाईटचा अनेक प्रश्न आहेत लोकांचे पण ते मार्गी लागत नाहीत. निवडणूक आली का आश्वासन द्यायचं लोकांना दिशाभूल करायची निवडणूक लढायची आणि परत गेलं तर वर सरकार दुसऱ्याचं आहे आपण विरोधात आहे कामं होत नाही निधी मिळत नाही अशा अवस्थेमुळे ही सगळी अवस्था तुम्ही बघताय. आता हा रस्ता ज्या रस्त्यावर आपण उभा राहिलो तो रस्ता आज गेले 40-45 वर्ष चालत तो रस्ते दुरावस्था आहे. आज बाळासाहेबांनी इथून उमेदवारी घेतली आणि या कामाला सुरुवात झाली आणि लोक त्यामुळे खुश आहेत. वैयक्तिक म्हणणं काय केदार साहेबांविषयी म्हणजे कसा माणूस आहे प्रामाणिक माणूस वाटतोय किंवा काम करत धडपड आहे त्यांना? कामाची अगदी धडपड आहे. आता जिल्हाध्यक्ष असताना भरपूर म्हणजे एका आमदाराला जेवढा निधी मिळतो त्यांना निधी तेवढा मिळतो त्या निधीतून त्यांनी भरपूर कामं केली म्हणजे सुपडे असू द्या नाजरा असू द्या बरोडे असू द्या वजरा असू द्या परत उदनवाडी असू द्या सोमेवाडी असू द्या अशा भरपूर ठिकाणी त्यांनी कामं केलीत. रस्त्याची कामं केलीत समाज मंदिराची कामं केलीत ठेवी ब्लॉकची कामं केलीत पाण्याचे प्रश्न मिटवलेत. त्यांचं वजन आहे वरती पक्षात? अहो डायरेक्ट मुख्यमंत्र्याला साहेब फोन लावते ते कोणाचं काही काम असू द्या बघू करू हा विषय नाही जागेवर काम म्हणजे होत असलं जागेवर नाही तर जागेवर हा स्पष्ट तुम्हाला म्हणजे या नंतर या काम करू बघू हा विषय नाही होतंय तर होतंय नाही तर नाही. आता ही गाठ काय म्हणजे दीपक आबाला सुटलाय म्हणजे त्यांच्या युतीमधला हा दीपक आबा नाही चालणार इकडं? कसं आहे चालणं न चालणं हा जनतेचा प्रश्न आहे. जनतेनं कुणाला डोक्यावर घ्यायचं कुणाला नाही हे जनते ठरवायचं. जनतेला विकास पाहिजे. जनता आता कुणालाही विश्वास ठेवत नाही. आता काय झालंय मोबाईलमुळं व्हॉट्सअपमुळं मीडियामुळं आता तुम्ही काय करताय मी काय करतोय हे सगळं सेकंदात सगळ्यांना समजतंय. बरोबर हा त्यामुळे आता ही विकास आहे मागे जाणार. आतापर्यंत मीडिया वगैरे काय नव्हतं लोकांना गंडवायला येत होतं आता तसं चालत नाही. बरोबर ही महत्वाची प्रतिक्रिया आहे. दादा नमस्ते. नमस्ते. मोबाईल नाही मोठा वापरता बोला. हा लक्ष असते तालुक्यावर इकडे हा निवडणुका आल्या जिल्हा परिषद 5 तारखेला मतदान आहे. ही काय कामात धुडका चालू केलाय काय होईल का इकडे काय त्यांचा फायदा? काय बरेच झालं वर्ष हे असं पेंडिंगच आहे रस्ता बघा. बरं हा लय अपदा होती आता लांब येणारी माणसं 3-3.5 किलोमीटर येते तिकडं पण गाड्याचं खळखळ वाजायला लागली दिसते. बरं हा रस्ता झाला पाहिजे चालू केलंय काम ह्याने? हा चालू करणार आहेत. हा काय ह्यांच्या विश्वास ठेवा जाता जातील 2 पाट्या दाखवून जातील परत कसं नाही करणार की हा करतील की काय विश्वास? हो. हा ठीक आहे विश्वास आहे अशी करता प्रतिक्रिया बघायला मिळते. दादा नमस्ते. नमस्ते. काय नाव? भारत बाबर. बरं कितीच गाव हेच गाव हेच आपलं सगळं. बर जिल्हा परिषद चोपडीमध्ये सगळ्यांची चर्चा आहे हे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले कारण चेतनसिंह केदार उभा राहिले दुसरा देखील त्यांना फाईट द्यायला अनेक तगडे उमेदवार देखील रंगणार आहे. काय होईल एकूण तरुण पोरांची काय चर्चा आहे? आमच्या मनात आणि गावात एकच नेतृत्व आहे खंबीरपण आहे आणि त्याला आपला फुल सपोर्ट आहे गावाचा आणि सगळ्या वस्तीचं नाव सगळं आपलं 70-80% आपलं फक्त केदार साहेब.
केदार साहेबांना फक्त केदार साहेब कसं काय कामच नेत होतं. आम्ही 2 दिवसात इथं आले त्यांनी, इथं स्वतः आले त्यांनी, स्वतः आम्हाला अडचण विचारली आणि आम्ही अडचण सांगितली आणि 2 दिवसात आज तुम्ही प्रत्यक्ष बघताय काय चालू आहे सध्या. काम बिम लगेच चालू जोर मग इथं बरेच आता 2 वर्ष बघतो आपण लाल बावटा फडकलाय ना, काळा निळा पडलाय. काय 2 वर्षात ना काहीच नाही इथं ना. बापू असं नाही, आबा असो नाहीतर लाल बावटा असो, इथं काय कोणाचं काय नाही इथं. विकास नावाची गोष्ट नाही. हे आपण सगळं बापून आणि बीजेपी वितूनच काय केलं असेल काम असं. फक्त त्यांचं काय ना हाय इथं चाललंय 5 वर्ष रेटायचं एवढंच आहे. बाकी इथं विकास नावाची गोष्ट नाही. बर नाही. बापू आल्यापासून इथे विकासाला कामाला सुरुवात झाली. बापू आल्यापासून आपलं बीजेपी आणि बापू या दोघांची युती आणि त्या युती माध्यमातून आपल्याकडे विकास चालू आहे. आता खरं तुमच्या इथे जिल्हा अध्यक्ष उभा राहायला लागेल, काय फरक पडला अजून विकासामध्ये इथं? फरक पडणार 100%. आता तुम्ही बघताय सुरुवातीला जर एवढा असेल फक्त 2 दिवसात असेल तर बाकी परत किती होणार आहे. आपलं आश्वासन आहे नंतर डांबरीकरण पे आपण करून घेणारच आहे. त्यामुळे आता सध्या तर मुरमीकरण चालूच आहे. ते बी 2 दिवसात लगेच त्याने सांगितलं चालूच केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला फुल त्यांचा विश्वास आहे. काय विश्वास म्हणजे अजून बऱ्याच पुढे गोष्टी होणार आहेत. आता ही 2 टिप टाकून जातील परत कशावर आपल्याला विश्वास कसा नाही ठेवायचा? नाही, जो माणूस 2 दिवसात आला त्याचा विश्वास आहे. आता इथं आम्ही 5-5 वर्ष आम्हाला हुलकावून दिला, आमच्या 2 पिढ्या गेल्या त्या आणि अजून 1 पिढी जाणार. त्यापेक्षा आम्ही आताच सावध 2 दिवसात ज्या व्यक्तीनं आमच्यासाठी लगेच काम चालू केलं त्या व्यक्तीच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा. समोरनं बलाढ्य शक्ती त्या पैसे देखील ताकद मोठ्या प्रमाणात समोर लावणार आहे ती. ते पैसे त्यांच्या खिशात आपल्या विकासासाठी आहे का. ते बलाड त्यांच्या घरी आहेत. आपल्या इकडं कोण विकास नाही, आपल्याला विकास करणारा पाहिजे माणूस आहे. बस एवढंच आमचं मत आहे. आमची तरुण शक्ती जेवढी आहे गावातली असो आमच्या मनात कसं फक्त चेतन भाऊच्या साहेबाच्या मागच. म्हणजे उमेदवार बाहेरचा असेल तरी चालतो मला चालत. फक्त आपल्याला कामाचा माणूस पाहिजे. हेच आमच्या तरुणांचं आणि आमच्या सगळ्या गावाचं एवढंच मन. निवडून येतील निवडून 1001% बर. साहेब नमस्ते. नमस्कार. लय दाढी बिडी ठेवते का? होय. काय पण पण बिन केलाय पण बिन काय नाही, तसं काय नाही. काय नाही. मला वाटतं कोणता निवडण्यासाठी काय ठेवली नाही तसं काय नाही. काय इकडे काय म्हणते जेडपीला? जडपील चांगला आहे. चेतेश्वर केदाराचा एकदम मस्त मध्ये वातावरण. कसं काय वातावरण आलं एवढं त्यांना? एवढं कसं कामाचा माणूस आहे. आम्ही पहिले बीजेपीचे माणसं. बर. मी 231 बूथ प्रमुख आहे बीजेपीचा आणि काम बीजेपीचं चांगलं आमच्या गावात आहे. ज्यावेळी सदाभाऊ खोत उभा राहिलो त्या टायमाला गावात आपण लीड दिलं होतं. सगळी एकीकडे होती, सदाभाऊ एकटं त्यावेळी आपण लीड दिलं होतं गावात. सांगोलमध्ये बीजेपी चालत नाही म्हणते ती. कोण म्हणते चालत नाही? चालते, भरपूर चालते. देश आता वर चालला लागले, दिल्लीला चालला लागली, मुंबईला चालला लागली, खेड्यागावात चालत नाही. कोण म्हणतं चालत नाही? पाहिजे कमळ पाहिजे. पाहिजेलच. त्याशिवाय विकासच नाही. कमळ सोडून विकासच नाही. दीपक बाबा करतो म्हणते. कशाच करते दीपक आबा? दीपक आबा अजून आमचं काही एवढं काही वय हे नाही, संपर्क नाही. आमचं फक्त बीजेपीचं आपण काम करतोय. काय बीजेपीचं? बीजेपी. काय खरं लोक बी सगळी बीजेपीवर बोलायचे. आता जे उमेदवार साहेब बरं का, काय लोकांनी विश्वास ठेवा त्या माणसावर? लय भारी माणूस आहे त्यांना. विश्वास ठेवायला मग असल्या माणसावर विश्वास ठेवा. मग आलतू फालतू माणसा विश्वास ठेवून चालतंय का? 1 नंबरचा माणूस आहे तो. एकदम 1 नंबर माणूस आहे. विकास होईल 100% होणार. 101% होणार. आणि झोपडी गावातनं कमीत कमी 800 ते 900 मतांना लीड देईल गावात. बर. आता शहाजी बापूची माणसं करतील मदत? 100% करणार. शहाजी बापू माणसं सगळी डेप्युटी सरपंच पोपटे यादव त्यांचा सपोर्ट असल्यानंतर फुल चालणार. बरोबर. गावात कोणाचा हवा नाही. गाव वनवीन येत आहे एकदम वनवे होणार गाव 100%. डेप्युटी सरपंच असल्यानंतर काय एकदम गाव वनवे होणार. हे तुमच्या गावात झालं. बाहेर पाहुणं रावला असलेलं इकडे. होय आहे. बलवडीत चांगलं वातावरण आहे. होय चांगलं आहे बलवडीत. इथं पाचेगावला चांगलं आहे. कुठलं गाव आवडतं त्यांना? अवघड जरा जायला झापाजीवाडी आणि एक बुद्याळ, ही 2 गाव आवडत जातील. आणि सोमेवाडीत काय नाही, पोपट यादव असल्यामुळे तिथं काही टेन्शन नाही. पूर्वी वनवे करते तिथं. बर. त्यामुळे विजय फिक्स आहे. 100% विजय फिक्स. 7 तारखेला येणार आहे मी इकडे परत. या की तुम्ही बघा परत माझी मुलाखत घ्या तुम्ही. ठीक आहे. खरं तर या प्रतिक्रिया सगळ्यांच्या बघायला मिळते. त्या निवडणुकीच्या आधीच कामाला सुरुवात झाल्यामुळं केदार पॅटर्नची जोरदार चर्चा या भागामध्ये होते. खरं तर आजपर्यंत अनेकांनी येऊन आम्हाला फक्त आश्वासनं दिली. जवळपास 50-55 वर्ष रस्ता असाच रखडलाय. आता तरुण मित्र आम्हाला म्हणला की आम्हाला या भागामध्ये जर मोठा पाऊस पडला तर काय इकडल्या भागामध्ये आम्हाला राहायला लागत होतं. अशी एकूण परिस्थिती असताना आज आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष होऊन पूर्ण झाली असली तरी पण अशा पद्धतीची अवस्था अजून ग्रामीण भागातली आहे. फक्त या भागात पाहिजे एकदा तगडं एखादं काम करणारं आणि लोकांच्या प्रश्नाची जाण असणारं नेतृत्व.
लोक तेच बोलून दाखवतात की चेतन केदार साहेब आम्हाला त्या पद्धतीचं नेतृत्व मिळालंय, जिल्हा अध्यक्ष असताना या भागामध्ये मोठी कामं केली ते, त्याच पद्धतीनं सदस्य व्हायच्या आधी एवढी कामं येते आणि सदस्य झाल्यावर किती कामं करतील ही चर्चा खरं गावामधून त्या ठिकाणी बघायला मिळते. लोक खरं सरपंचाचं देखील मोठ्या प्रमाणात या भागामध्ये नाव घेतात, कारण सरपंचामुळं तो माणूस या गावामध्ये आला, विकासाला सुरुवात झाली, लाईटीचे प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असेल आणि एकूण आणि महत्वाची प्रतिक्रिया म्हणजे केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टी, त्यामुळे गावखेड्यात देखील भाजप पाहिजेच आणि केदार साहेबांना मोठ्या मताने निवडून देऊ आता सध्या तरी चर्चा बघायला मिळते. निवडणूक अगदी 10-15 दिवसावरती आली असताना समोर नेमका कोण उमेदवार येतोय, त्यांची रणनीती कशी असणार आहे, त्यांच्या कामाची पद्धत कशी असणार आहे हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, चोपडी.